छत्रपती संभाजीनगरमध्ये 90च्या दशकात दहशत निर्माण करणाऱ्या तथाकथित डॉन बाबा फरजानच्या आलिशान बंगल्यावरती गुन्हे शाखेने छापा टाकलाय। छत्रपती संभाजीनगरच्या पडे गावामध्ये पहाटेपासूनच ही कारवाई सुरू झाली आहे। बंगल्यातून 5.5 कोटींची रोकड, सोने चांदीचे दागिने आणि महत्त्वाची कागदपत्र जप्त केल्याची प्राथमिक माहिती आहे। काही चाकू आणि तलवारी, बंदुका देखील या कारवाई दरम्यान मिळाल्यात। दरम्यान या कारवाईबाबत पोलीस 11 वाजता अधिकृत माहिती जाहीर करणार आहेत। आणि आज सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिकचे तपशील जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे सध्या आपल्या सोबत आहेत। कृष्णा, पोलिसांना नेमका याची माहिती कशी कळली आणि कशा पद्धतीने ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि महत्त्वाचा मुद्दा, या डॉनने ही सगळी माया कशी जमवली आहे? हाच खरा प्रश्न आहे आणि या सगळ्या प्रश्नाची उत्तरं साधारणपणे 12:30 वाजता आपल्याला पत्रकार परिषदेमध्ये मिळतील पोलिसांच्या। मात्र 80-90च्या दशकामध्ये डॉन म्हणून ओळख असणाऱ्या बाबा फरजान याच्या घरी रात्री उशिरा पोलिसांनी म्हणजे क्राईम ब्रँचने छापा टाकला आणि छाप्यात माहिती अशी होती की घरामध्ये एक खोली आहे ज्या ठिकाणी कोणालाही प्रवेश दिला जात नाही। ती खोली उघडली आणि हत्यारं असतील, सोनं चांदी असेल आणि रोकडचा या ठिकाणी भला मोठा साठा समोर आला। पण फोटो जर आपण पाहत असू तर त्यामध्ये जे धान्य भरायचे टँक आहेत त्यामध्ये नोटा भरवण्याची वेळ या ठिकाणी पोलिसांना आलेली होती आणि ह्या सगळ्या नोटा 50 आणि 100च्या आहेत। त्यामुळे ह्या सगळ्या नोटा जुन्या असल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे, म्हणजे त्या चलनात आहेत। मात्र काही काळापूर्वी ज्यावेळेस 500ची नोट नव्हती त्यावेळेस हा एकंदरीत मोठ्या प्रमाणावरती संपत्ती एकत्रित करून ठेवली असावी अशा प्रकारचा पोलिसांचा संशय आहे। 5.5 कोटी रुपयांची म्हणजे जवळपास 5.5 कोटी रुपयांची रक्कम या ठिकाणी हस्तगत करण्यात आलेली आहे। सोनं मोठ्या प्रमाणावरती आहे, साधारणपणे 21 लाख रुपयांचं सोनं देखील या ठिकाणी जप्त करण्यात आलेली आहे। चांदी जप्त करण्यात आलेली आहे ज्याची किंमत 8 लाख रुपये आहे। 4 रायफल या ठिकाणी जप्त करण्यात आलेल्या आहेत, काही एअरगन जप्त करण्यात आले आहेत, चाकू, सुऱ्या, तलवारी ह्याचा देखील मोठ्या प्रमाणावरती साठा आहे। 500 काडतूस, जिवंत काडतूस देखील या ठिकाणी मिळालेली आहेत आणि त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावरची रक्कम कशासाठी एकत्रित केलेली होती, ती कधी एकत्रित केली होती, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पोलिसांच्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला ऐकायला मिळतील। मात्र सध्याची स्थिती अशी आहे की ही रक्कम छावणी पोलीस ठाण्यामध्ये जमा करण्यात आलेली आहे। जे चाकू, बंदुका मिळाल्या आहेत त्या आर्म ॲक्ट अंतर्गत छावणी पोलीस ठाण्यामध्ये पहाटे गुन्हा देखील नोंद करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे हा डॉन त्याच्यावरती नेमके किती गुन्हे दाखल आहेत आणि कशा माहिती पोलिसांना मिळालेली होती, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं थोड्या वेळात पोलिसांच्या पत्रकार परिषदेनंतर आपल्याला मिळतील। अगदी, त्यामुळे आता पोलिसांच्या या पत्रकार परिषदेकडे लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी।